अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहार प्रकरणी मोताळ्यात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित अपहार प्रकरणी निपक्ष व पारदर्शक चौकशीची मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मोताळा तालुक्यातील बोराखेडे येथील श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम या भजनाच्या माध्यमातून शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला। राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा हा एक भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात एकत्र येत प्रभू श्रीरामाचे भजन, प्रार्थना व सत्याग्रह करून श्रीराम भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीच्या कथित अपहाराची सखोल व निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली। आज मोताळा तालुका काँग्रेसतर्फे अयोध्येला राम मंदिरात जी काही चोरी झाली त्या चोरीच्या निषेधात सत्याग्रह आंदोलन इथे आम्ही आयोजित केलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ही चोरी झाली ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, ज्यांना आपण हा पूर्ण हिंदू समाज 100 कोटी हिंदू समाज हा त्यांना त्यांच्या सत्वशील, त्यांच्या एकवचनी एक पत्नी तसेच त्यांचं ध्येय धोरण याच्या अनुषंगाने त्यांना बघितलं जातं। पण त्या राम मंदिरातसुद्धा ह्या चोरांनी, ह्या लफंग्यांनी जे RSS आणि भाजपचे तिथे नेमणूक केलेले ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टने आजपर्यंत 1400 कोटीचा हा मोठा घोटाळा केलेला आहे। अजून हा घोटाळा वाढण्याची मोठी शक्यता आहे। तर ह्या दृष्टीने जर बघितलं गेलं SIT स्थापन करून गेले 15-20 दिवस होऊन गेलेत, पण अजूनही SITची एकही साधी पत्रकारपरिषद झालेली नाही। काय तपास चालू आहे हे कुठे सांगितलं गेलं नाही। हे सगळं बघत असताना ज्या मोदींनी मंदिर अपूर्ण असताना सुद्धा फक्त पुढचं इलेक्शन लक्षात घेऊन की हे पुढे इलेक्शन आहे याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे, ह्या धर्माला, आपल्या हिंदू धर्माला हे मान्य नाही की मंदिराचं पूर्ण कलशारोहण झाल्याशिवाय मंदिराची कुठली पूजा झाली नाही पाहिजे। तरी सुद्धा धर्माचा जो हे आहे परिपाठ आहे हा बाजूला ठेवून मोदींनी त्याचं उद्घाटन केलं। उद्घाटन करत असताना त्याचं पूर्ण श्रेय जेव्हा घेत असतात तेव्हा या चोरीचं श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे। त्या चोरीवरती एकही भाजपा किंवा एकही संघी माणूस त्या ठिकाणी बोलायला तयार नाही। हिंदू म्हणून फक्त मतदान घेण्याचं यांचं काम आहे, पण हिंदूच्या मंदिरात जेव्हा हजारो कोटीची चोरी होते तेव्हा हे कोणीही बोलायला तयार नाही। याच्यावरून एकच समजतं की हिंदू फक्त मतदानासाठी वापरला जातो। आम्ही या ठिकाणी जरी काँग्रेस म्हणून उभा असेल पण आम्ही या ठिकाणी हिंदूंना सपोर्ट आणि आम्ही हिंदू म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि हा सत्याग्रह आम्ही केलेला आहे।